चॅप्टर 1 हेरिडिटी अँड इव्होल्यूशन. तर आपल्याला बोर्ड एक्झाममध्ये हा चॅप्टर 5 मार्कला विचारला जातो. या चॅप्टरमध्ये काही पॉईंट दिलेले आहेत ते बघू आपण. हेरिडिटी अँड हेरिडिटी चेंजेस, नंतर ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन, इव्होल्यूशन, एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्यूशन, डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन, लामार्किझम, स्पेशिएशन अँड ह्युमन इव्होल्यूशन. तर हे सगळे पॉईंट आपल्याला या चॅप्टरमध्ये दिलेले आहेत. पण यामधील सगळ्यात दोन महत्त्वाचे पॉईंट आहेत. ते बोर्ड एक्झामसाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि याही वर्षी म्हणजेच 2026च्या बोर्ड एक्झाममध्ये पण बोर्ड त्याच 2 पॉईंटमधून क्वेश्चन विचारणार. पहिला जो पॉईंट आहे तो आहे इव्होल्यूशन अँड एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्यूशन आणि दुसरा जो आहे तो आहे डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. हे 2 पॉईंट या चॅप्टरमध्ये खूप महत्त्वाचे आहेत आणि यामधूनच आपल्याला बोर्ड एक्झाममध्ये क्वेश्चन येणार आहेत. ओके, तर इथं आपल्याला कॅन यू रिकॉल म्हणून दिलेलं आहे. काही क्वेश्चन दिलेत. विच कॉम्पोनंट ऑफ सेल्युलर न्यूक्लियस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅरीज हेरिडिटरी कॅरेक्टर. कोणता कॉम्पोनंट कॅरी करतो हेरिडिटरी कॅरेक्टर? तो आहे जीन. आणि नंतरचा सेकंड क्वेश्चन आहे व्हॉट डू वी कॉल टू प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ फिजिकल अँड मेंटल कॅरेक्टर फ्रॉम पॅरेंट्स टू प्रोजेनी. आपण त्याला हेरिडिटी म्हणतो. ओके, नंतर तिसरा क्वेश्चन आहे विच आर कॉम्पोनंट ऑफ डीएनए मॉलिक्यूल. ते मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. तर सर्वात पहिले मी तुम्हाला क्रोमोझोम बद्दल सांगेल. तुम्हाला माहिती आहे आपली ॲनिमल सेल असते. ॲनिमल सेलमध्ये न्यूक्लियस असतो आणि न्यूक्लियसमध्ये काय असतं? जेनेटिक मटेरियल असतं. तर त्यालाच आपण काय म्हणतो? डीएनए म्हणतो. आणि ज्यावेळेस सेल डिव्हिजन स्टार्ट होतं तर हे जे जेनेटिक मटेरियल आहे, जे डीएनएने बनलेलं आहे, ते आपल्याला असं बटरफ्लाय शेपमध्ये येतं. त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण क्रोमोझोम म्हणतो. क्रोमोझोमचे 4 टाईप आहेत. ते आपण 9th मध्ये बघितलेले आहेत. तसेच YouTubeवर एक व्हिडिओ टाकलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला हे क्रोमोझोमचे टाइप्स, तसेच आरएनएचे टाइप्स आणि डीएनए कशाने बनलेला आहे हे पण तुम्हाला त्यामध्ये बघायला येईल. मी तुम्हाला कमेंटमध्ये तो व्हिडिओ पिन करून देतो. तुम्ही नक्की बघा. तर हा क्रोमोझोम आहे. क्रोमोझोम जो आहे, क्रोमोझोमचे जे आर्म्स आहेत, त्या क्रोमोझोमच्या आर्म्स आहेत त्या कशाने बनलेले असतात? त्या डीएनएने बनलेल्या असतात. तर अशा प्रकारे डीएनएचं स्ट्रक्चर असतं. तुम्ही बघितलं असेल, हे डबल हेलिकल स्ट्रक्चर आहे डीएनएचं. आणि त्याच्यानंतर जो डीएनएचा आपण कोणताही जर छोटा पार्ट घेतला, फॉर एक्झाम्पल हा जर पार्ट घेतला, तर आपण त्याला काय म्हणतो? त्याला आपण जीन म्हणतो. ओके, तर तुम्ही बघितलं क्रोमोझोम आहे. क्रोमोझोम कशाने बनलेला आहे? डीएनएने बनलेला आहे आणि डीएनएचा छोटा पार्ट म्हणजे जीन. आणि हे जीनच काय करतात? पॅरेंट्स कडूनच जे ट्रेट्स आहेत, कॅरेक्टर्स आहेत, ते कुठून येतात? प्रोजेनीकडे येतात. अशा प्रकारे तुम्हाला क्रोमोझोम, डीएनए आणि जीन याबद्दल सांगितलं. इन डिटेल तुम्हाला जर यामध्ये जर पाहिजे असेल तर इन डिटेल पण मी व्हिडिओ बनवलेला आहे YouTubeवर. मी तो कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला कमेंट करून देतो. तुम्ही नक्कीच पहा. तर अशा प्रकारे तिन्ही प्रश्नांची उत्तरे आहेत. आता हेरिडिटी आणि हेरिडिटी चेंजेस. पहिल्यांदा आपल्याला हेरिडिटीची डेफिनेशन दिलेली आहे. हेरिडिटी इज ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू अनदर वाया जीन्स. हे तुम्ही तुम्हाला सांगितलं. नंतर ग्रेगर जोहान मेंडेल आहे, त्यांना काय म्हणतात? फादर ऑफ जेनेटिक्स म्हणतात. तुम्ही 9th मध्ये शिकलेला आहात. त्यांनी पी प्लांटवर काय केलेले आहेत? एक्सपेरिमेंट केलेले आहेत. म्हणून त्यांना पायनियर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स पण म्हणतात. 1901 मध्ये ह्युगो डी व्रिस या जे हे सायंटिस्ट आहेत, यांनी काय केलं? जी क्रोमोझोम मध्ये किंवा डीएनए मध्ये सडन चेंजेस होतात त्याची काय केली? डिस्कव्हरी केली आणि त्यांनी नाव काय दिलं? म्युटेशनल थेरी ऑफ ह्युगो डी व्रिस. जे वॉल्टर सटन आहेत त्यांनी काय ऑब्झर्व केलं? पेअर क्रोमोझोम ऑब्झर्व केले. कशामध्ये? जे सेल्स आहेत ग्रासहॉपरच्या त्यांच्यामध्ये. आणि तोपर्यंत कुणाला माहित नव्हतं की जे क्रोमोझोम्स आहेत ते पेअर्स मध्ये असतात. नंतर रिसर्च स्टार्टेड इन डायरेक्शन ऑफ फाइंडिंग द नेचर ऑफ जेनेटिक मटेरियल व्हेन इट वॉज प्रूव्ह दॅट जीन्स आर कॅरीड वाया क्रोमोझोम्स. थ्रू विच 1944 trio scientist Oswald Avery, MC Carty and MC Leopold proved that except viruses all living organisms have genetic material. फक्त व्हायरसेस मध्ये डीएनए जेनेटिक मटेरियल नाहीये आणि बाकी सगळ्यांमध्ये जेनेटिक मटेरियल काय आहे? डीएनए आहे असं सांगितलं. नंतर 1961 मध्ये फ्रेंच जेनेटिक्स फ्रँकोइस जॅकॉब अँड जॅक मोनार्ड proposed a model for process of protein synthesis with the help of DNA in bacteria cell. प्रोटीन सिंथेसिसचं मॉडेल त्यांनी प्रपोज केलं. नंतर डबल हेलिकल स्ट्रक्चर. तुम्हाला माहिती आहे वॉटसन अँड क्रिक हे जे 2 सायंटिस्ट आहेत त्यांनी पण काय केलं होतं? डबल हेलिकल स्ट्रक्चर ऑफ डीएनएचं स्ट्रक्चर शोधून काढलं होतं. नंतर द सायन्स ऑफ हेरिडिटी इज युजफुल फॉर डायग्नोसिस, ट्रीटमेंट, प्रिव्हेन्शन ऑफ हेरिडिटरी डिसऑर्डर्स, प्रोडक्शन ऑफ हायब्रिड व्हरायटीज ऑफ एनिमल, प्लांट अँड इंडस्ट्रियल प्रोसेसेस इन विच मायक्रोब्स आर यूज. तर अशा प्रकारे आपल्याला इंट्रोडक्शन मध्ये काही सायंटिस्ट दिलेले आहेत. तर त्या सायंटिस्ट बद्दल आपल्याला माहिती पाहिजे. बोर्डमध्ये आतापर्यंत या सायंटिस्टवर कधी क्वेश्चन आलेले नाहीत, पण येऊ शकतात. तर तुम्ही काय करा? लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर आपला नेक्स्ट पॉईंट आहे ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन. मी तुम्हाला इथं काही क्वेश्चन दिलेले आहेत. त्यांनी कॅन यू टेल स्केच अँड एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ डीएनए अँड व्हेरियस टाइप ऑफ आरएनए. तर डीएनएच्या स्ट्रक्चरचा आणि टाइप्स ऑफ आरएनएचा मी व्हिडिओ बनवलेला आहे ऑलरेडी. तो मी पिन केलेला आहे कमेंटमध्ये. तो तुम्ही बघा. ओके, तर यामध्ये डीएनए आहे. डीएनए कशाने बनलेला असतो? डीएनए थाउजंड्स ऑफ मिलियन्स ऑफ न्यूक्लियोटाइडने बनलेला असतो. एक न्यूक्लियोटाइड मध्ये काय? एक पेंटोज शुगर, फॉस्फेट ग्रुप किंवा नायट्रोजन बेस हे 3 कंपोनेंट असतात. त्याला आपण एक न्यूक्लियोटाइड म्हणतो आणि अशा मिलियन्स ऑफ न्यूक्लियोटाइडने एक डीएनए बनलेला असतो. तर जे
नायट्रोजनस बेसेस आहेत, तर डीएनए मध्ये किती नायट्रोजनस बेसेस असतात? डीएनए मध्ये 4 नायट्रोजनस बेसेस असतात, ऍडेनिन, थायमिन, ग्वानिन आणि सायटोसिन. त्यात त्यांचं कॅटेगरायझेशन काय होतं? फ्युरिन आणि पिरॅमिडिन मध्ये होतं. आणि डीएनए आणि आरएनए मध्ये फरक काय आहे? डीएनए डबल हेलिकल आहे, आरएनए सिंगल हेलिकल आहे, बरोबर. आणि नंतर डीएनए मध्ये काय असतं? डीएनए मध्ये थायमिन असतो, नायट्रोजनस बेस, आणि जो mRNA आहे तर आरएनए मध्ये काय असतो? थायमिनच्या ऐवजी युरॅसिल असतो, अशा प्रकारे. आणि नायट्रोजन ज्या बेस आहेत त्यांच्यामध्ये जो ऍडेनिन आहे डीएनए मधला, ऍडेनिन ऑलवेज पेअर विथ थायमिन आणि ग्वानिन ऑलवेज पेअर विथ सायटोसिन. ओके, तर अशा प्रकारे त्यांच्या न्यूक्लियोटाइड मध्ये काय होते? पेअरिंग होते, म्हणजे नायट्रोजन बेसेस आहेत त्यांच्यामध्ये पेअरिंग होते. ओके, तर मी ते तुम्हाला कमेंट मध्ये व्हिडिओ पोस्ट केलेला आहे, तो तुम्ही नक्की बघा. याच्यामध्ये मी डिटेलमध्ये डीएनएचं स्ट्रक्चर, प्युरिन मध्ये डीएनएचं स्ट्रक्चर, न्यूक्लियोटाइड म्हणजे काय, तसेच टाइप्स ऑफ आरएनए शिकवलेलं आहे. टाइप्स ऑफ आरएनए मध्ये किती आरएनए आहेत? 3 प्रकारचे आरएनए आहेत. mRNA त्याला आपण मेसेंजर आरएनए म्हणतो. तो काय करतो? डीएनए कडचा जो प्रोटीन सिंथेसिसचा कोडेड मेसेज आहे तो कॉपी करतो आणि नंतर रायबोसोम्स कडे घेऊन जातो. नंतर आहे ट्रान्सफर आरएनए. ट्रान्सफर आरएनए काय करतो? अमायनो ऍसिड घेऊन येतो, ओके, विच कॅरी अमायनो ऍसिड टू रायबोसोम फॉर प्रोटीन सिंथेसिस. आणि एक तिसरा आहे, तो आहे आरआरएनए म्हणजे रायबोसोमल आरएनए. तर तो कुठे असतो? रायबोसोमला असतो. तर ते आपण बघू. आता इथं आपल्याला एक महत्त्वाचा पॉईंट आहे, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन. तर ही जे तिन्ही पण आपल्याला कन्सेप्ट दिलेले आहेत, त्या तिन्ही कन्सेप्टला आपण एकत्रितरित्या सेंट्रल डोग्मा म्हणतो किंवा प्रोटीन सिंथेसिस म्हणतो. ओके, फॉर एक्झाम्पल अॅनिमल सेलमध्ये न्यूक्लियस आहे. न्यूक्लियसमध्ये काय असतो? डीएनए असतो. आणि डीएनए मध्ये काय असते? कोडेड स्वरूपात माहिती असते. ती माहिती जो mRNA आहे, mRNA काय करतो? कॉपी करतो. आणि नंतर जी mRNA कॉपी केलेली आहे, ती कॉपी नंतरचा जो रायबोसोम आहे आणि आरआरएनए आहे ते रीड करतो आणि त्या कोडांनुसार टी आरएनए काय करून घेतो? अमायनो ऍसिड घेऊन येतो आणि त्यापासून काय होतं? प्रोटीन तयार होतं. काय होतं? त्यापासून प्रोटीन तयार होतं. त्यापासून प्रोटीन तयार होतं. ओके, तर यामध्ये ट्रान्सफर ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्रॉम डीएनए टू mRNA ह्याला आपण काय म्हणतो? ट्रान्सक्रिप्शन म्हणतो. काय म्हणतो? ट्रान्सक्रिप्शन. आणि mRNA टू प्रोटीन आहे त्याला आपण काय म्हणतो? ट्रान्सलेशन म्हणतो. काय म्हणतो? ट्रान्सलेशन म्हणतो. आणि ही जी पूर्ण प्रोसेस आहे त्या प्रोसेसला आपण प्रोटीन सिंथेसिस म्हणतो किंवा सेंट्रल डोग्मा म्हणतो. ओके, आता आपण काय करूया? रीड करूया. तर हे ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन. तर पहिल्या ज्या 2 कन्सेप्ट आहेत, ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन, यावर बोर्डमध्ये आपल्याला क्वेश्चन विचारले आहेत. आपण काय करूया? रीडिंग करूया. With the help of RNA, the genes present in the form of DNA participate in functioning of cell, thereby control structure and functioning of body. Information about the protein synthesis is stored in DNA. बरोबर, मी तुम्हाला सांगितलं प्रोटीन सिंथेसिस करण्यासाठी जी इन्फॉर्मेशन आहे ती कोणामध्ये असते? डीएनए मध्ये असते. अँड सिंथेसिस ऑफ अप्रोप्रिएट प्रोटीन ऍज पर द रिक्वायरमेंट इज नेसेसरी फॉर बॉडी. दीज प्रोटीन आर सिंथेसाइज बाय डीएनए थ्रू आरएनए. कशी होते? वरती मी तुम्हाला सांगितलेली आहे. दिस इज कॉल्ड सेंट्रल डोग्मा. mRNA इज प्रोड्यूस ऍज पर सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड ऑन डीएनए. म्हणजे जशा न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स आहे, समजा ऍडेनिन असेल तर दुसरी जी पेअर आहे ती तिकडून युरॅसिलची होईल. तर जशी कोड आहे डीएनए वर तसा mRNA तयार होतो. ओनली वन ऑफ द 2 स्टँड ऑफ डीएनए इज यूज इन प्रोसेस. एकच स्टँड यूज केला जातो डीएनएचा. तो डबल हेलिकल स्ट्रक्चर आहे त्यातला एकच स्टँड केला जातो. ओके, तर मी तुम्हाला याचा व्हिडिओ कमेंट मध्ये करतो, तुम्ही नक्की बघा. तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन समजून जाईल. ओके, पुढे वाचूया आपण. The sequence of nucleotide in mRNA being produced is always complementary to DNA strand used for synthesis. म्हणजे कॉम्प्लिमेंटरी असतात. जर इकडे ऍडेनिन असेल तर तिकडे युरॅसिल असणार, इकडे ग्वानिन असेल तर तिकडे सायटोसिन असणार, असं पेअर मध्ये. Beside there is a uracil in RNA instead of thymine of DNA. मी तुम्हाला सांगितलं डीएनए मध्ये थायमिन असतो आणि आरएनए मध्ये काय असतो? युरॅसिल असतो. ओके, दिस प्रोसेस ऑफ आरएनए सिंथेसिस इज कॉल्ड एज ट्रान्सक्रिप्शन. म्हणजे क्रिएशन ऑफ mRNA फ्रॉम डीएनए इज कॉल्ड एज ट्रान्सक्रिप्शन. बरोबर, तर हे ट्रान्सक्रिप्शन पर्यंत आलं. पुढे बघूया आपण. इथं 1.1 मध्ये तुम्हाला ट्रान्सक्रिप्शनची दिलेली आहे. इथं काय होतंय? डीएनएचा जो एक स्टँड आहे, डीएनएचा स्टँड कोण कॉपी करतंय? हा जो पूर्ण डीएनएचा स्टँड आहे, डीएनएचा स्टँड एक स्टँड कॉपी करतोय, दुसरा mRNA आहे तो काय करतोय? कॉपी करतोय. आणि ज्या दुसऱ्या mRNAच्या बेस पेअर आहेत त्या कॉम्प्लिमेंटरी आहेत बघा. ऍडेनिनची पेअर थायमिनची पेअर ऍडेनिन सोबत, नंतर थायमिनची पेअर ऍडेनिन सोबत, ग्वानिनची सायटोसिन सोबत, सायटोसिनची ग्वानिन सोबत, ऍडेनिनची युरॅसिल सोबत. म्हणजे ह्या डीएनएच्या एका स्टँड पासून काय तयार होतोय? mRNA तयार होतोय. म्हणजे जो कोडेड मेसेज आहे प्रोटीन सिंथेसिसचा तो mRNA कॉपी करणार आहे, म्हणजेच mRNA त्यानुसार तयार होणार आहे. ओके, तर ह्याला आपण ट्रान्सक्रिप्शन म्हटलं. वाचूया आपण. द mRNA फॉर्म इन न्यूक्लियस कम्स इन सायटोप्लाझम. जो mRNA तयार झालेला आहे. तर आता जी ट्रान्सक्रिप्शनची प्रोसेस आहे
ट्रान्सक्रिप्शनची जी प्रोसेस आहे ती न्यूक्लियस मध्ये होते. कुठे होते? न्यूक्लियस मध्ये होते. आणि जी ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशनची जी प्रोसेस आहे ती तुम्हाला माहिती आहे, न्यूक्लियसच्या बाहेर काय असतात? एंडोप्लाझमिक रेटिक्युलम असतात. त्यावर जर रायबोझोम्स असतील त्याला आपण रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम म्हणतो. तर हा जो mRNA इथे तयार झालेला आहे तो परत ट्रान्सफर कुठे होतो? रायबोझोमकडे होतो आणि रायबोझोमवर RNA असतो आणि तो RNA रीड करतो. mRNA जो मेसेज आणलेला आहे तो RNA रीड करतो आणि त्यानुसार जो tRNA आहे तो tRNA काय करतो? कॉम्प्लिमेंटरी बेस पेअर घेऊन येतो आणि प्रोटीन सिंथेसिस होते. ओके, वाचूया पुढे आपण आता. The mRNA forming nucleus comes in cytoplasm. हे सांगितलं तुम्हाला. It brings a coded message from DNA. The message contain codes for amino acid. Amino acids are building block of proteins. Amino acid पासूनच काय तयार होतं? प्रोटीन तयार होते. ओके. The code for each amino acid consists of 3 nucleotide. It is called triplet codon. Triplet codon म्हणजे काय? 3 बेस. फॉर एक्झाम्पल जर 3 बेस असतील, आता हे 3 तयार केलेले आहेत. ॲडेनिन इथं आपल्याला दिले, ॲडेनिन, युरॅसिल आणि ग्वायनिन. तर हे जे 3 कोड आहेत त्याला आपण काय म्हणतो? ट्रिपलेट कोडॉन म्हणतो आणि ते 3 कोड एक अमायनो ऍसिड फॉर्म करतात. ओके, तुम्ही 11-12 गेल्यानंतर परत प्रोटीन सिंथेसिस मध्ये बघणार जे अमायनो ऍसिड्स आहेत, आपल्याला 20 अमायनो ऍसिड आहेत त्यांच्यासाठी प्रत्येकासाठी एक कोड वेगळा असतो आणि आपण त्याला ट्रिपलेट कोडॉन म्हणतो. तो mRNA असतो. अमिनो ऍसिड बद्दल दिले आपल्याला. डॉक्टर हरगोविंद खुराना, अ सायंटिस्ट ऑफ इंडियन origin, has made an important contribution in discovery of triplet codon for 20 amino acid. For his work, he has been awarded Nobel Prize in 1968 along with the 2 other scientists. तर हे आपल्याला जस्ट इन्फॉर्मेशन आहे, आपल्याला बोर्ड मध्ये विचारलेलं नाही आतापर्यंत. Each mRNA is made up of thousands of triplet codon. जो एक mRNA आहे तो काय आहे? 1000 न्यूक्लियोटाइडने बनलेला आहे. न्यूक्लियोटाइड म्हणजे काय तुम्हाला सांगतो. फॉर एक्झाम्पल एखादा डीएनए आहे, डीएनएची जी स्ट्रँड आहे ती कशाने बनलेली आहे? डीएनएची स्ट्रँड न्यूक्लियोटाइडने बनलेली असते. तर एका न्यूक्लियोटाइड म्हणजे काय असतं? एका न्यूक्लियोटाइड मध्ये ही एक पेंटो शुगर असणार. इकडे नायट्रोजनस बेस असतो, तो ॲडेनिन असू शकतो, थायमिन असू शकतो, ग्वायनिन असू शकतो किंवा सायटोसिन असू शकतो. तसेच इकडे काय असतो? एक फॉस्फेट ग्रुप असतो. तर अशाच प्रकारे खाली पण कंटिन्यू फॉस्फेट ग्रुप, परत पेंटो शुगर आणि हे जे 3 कॉम्पोनंट आहेत, फॉस्फेट, पेंटो शुगर आणि नायट्रोजन बेस, याला काय आपण म्हणतो? एक न्यूक्लियोटाइड म्हणतो. तर आपल्याला खाली काय दिले त्यांनी? खाली आपल्याला त्यांनी असं सांगितलेलं आहे, इच mRNA इज मेड अप ऑफ 1000 ऑफ ट्रिपलेट कोडॉन. म्हणजे लक्षात आलं, ट्रिपलेट कोडॉन म्हणजे 3 कोडॉन, 3 नायट्रोजनस बेस अशा. तर जे ट्रिपलेट कोडॉन आहे, तर हे जे 3 न्यूक्लियोटाइड, 3 न्यूक्लियोटाइडचा मिळून काय होतो? एक ट्रिपलेट कोडॉन होतो. तो एक ट्रिपलेट कोडॉन एका अमायनो साठी कोड करतो. ऍज पर द मॅसेज ऑन mRNA, अमायनो ऍसिड आर सप्लाइड बाय tRNA. हे मी तुम्हाला सांगितलं. इथं ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन होते. हा जो रायबोझोम आहे, हा रायबोझोम दिसतोय तुम्हाला, हा जो रायबोझोम आहे आणि हा tRNA आहे, तो कुठं आलेला आहे? तो सायटोप्लाझम मध्ये जो रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे, रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलमवर काय असतं? तिथं रायबोझोम असतो आणि रायबोझोम काय करतो? जो mRNA जी कोड आणलेला आहे तो रीड करतो आणि त्या कोड नुसार tRNA, तो tRNA दिसतोय तुम्हाला, तो काय करतोय? परत अमायनो ऍसिड घेऊन येतो. इथं डॉट मध्ये दिसतोय तुम्हाला, काय करतोय? अमायनो ऍसिड घेऊन येतोय. म्हणजे एका ट्रिपलेट कोडॉन साठी एक अमायनो ऍसिड. तसं तुम्हाला दिसत असेल, हा एक tRNA आहे, हा एक tRNA आहे. ते काय आलेले? हे छोटे छोटे अमायनो ऍसिड घेऊन आलेले आहेत आणि हेच अमायनो ऍसिड काय होतात? एक अमायनो ऍसिड एकमेकांना चिटकला, सायकल तयार होती त्यांची आणि नंतर कंडेन्सेशन होऊन काय होतं? प्रोटीन तयार होतं. ओके, तर अशा प्रकारे as per the message on mRNA, amino acids are supplied by tRNA. For this purpose, tRNA has anticodon. कोडॉन कशावर आहेत? mRNA वर आहेत आणि अँटीकोडॉन कशावर आहेत? अँटीकोडॉन tRNA वर आहेत. ओके, तर अशा प्रकारे tRNA has anticodon having complementary sequence to do codon on mRNA. This is called translation. ओके, म्हणजे जो कोड आहे mRNA चा कोड रायबोझोम रीड करून tRNA काय करणार आहे? अमायनो ऍसिड घेऊन येणार आहे. त्याला आपण काय म्हटलं? ट्रान्सलेशन म्हटलं. खूप महत्वाचं आहे. ओके, द अमायनो ऍसिड ब्राउट बाय tRNA आर बॉन्डेड टुगेदर बाय पेप्टाइड बॉन्ड. जो प्रोटीन मध्ये बॉन्ड असतो तो पेप्टाइड बॉन्ड असतो. विथ द हेल्प ऑफ RNA. RNA काय करतो? बॉन्ड करतो त्या अमायनो ऍसिडला आणि पेप्टाइड बॉन्ड तयार होतो. ड्युरिंग दिस प्रोसेस द रायबोझोम कीप्स ऑन मुव्हिंग one end of mRNA to other end by distance of triplet codon. आता तुम्ही बघितलं असेल, हा जो रायबोझोम आहे तो काय करतोय? रीड करतोय. रीड करणार, पुढे सरकणार, रीड करणार, पुढे सरकणार. रीड केलं की दुसरा tRNA काय करून येतोय? घेऊन येतोय अमायनो ऍसिड, परत पुढे रीड करणार, परत पुढे रीड करणार, परत पुढे करणार. तर ही जी रायबोझोमची मुवमेंट आहे, पुढे 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 रीड करून जाण्याची, त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण ट्रान्सलोकेशन म्हणतो. सच मेनी चेन्स कम टुगेदर टू फॉर्म कॉम्प्लेक्स प्रोटीन. म्हणजे असेच अमायनो ऍसिड येतात आणि त्याच्यानुसार काय होतं? प्रोटीन्स तयार होतात. दिस प्रोटीन कंट्रोल व्हेरियस फंक्शन इन बॉडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड देअर अपीअरन्स टू. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये डिफरंट फंक्शन आहेत, तर ते कोण कंट्रोल करतं? प्रोटीन्स करतात. कारण तुम्ही नंतर लाईफ प्रोसेस मध्ये बघणार, आपल्या बॉडीमध्ये प्रत्येक
पार्ट मध्ये वेगवेगळे प्रोटीन आहे. फॉर एक्झाम्पल बोन मध्ये ओसिन आहे, तसेच आपल्या हेअर मध्ये काय आहे, केराटिन आहे. तर सगळ्या आपली जी बॉडी आहे प्रोटीनने बनलेली आहे आणि प्रोटीनचं कंट्रोल कोण करतं, डीएनए करतो. तर जे प्रोटीन आहे त्यामुळे सर्व कंट्रोल करतात असं म्हणतो आपण. ओके, त्यानंतर लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅन प्रोड्यूस न्यू इंडिव्हिज्युअल लाईक देमसेल्फ ड्यू टू जीन्स ओनली अँड सम ऑफ जीन्स आर ट्रान्समिटेड टू नेक्स्ट जनरेशन विदाउट एनी चेंजेस. आता जीन्स ट्रान्सफर होतात, आपण पुढे बघू. ज्यावेळेस फर्टिलायझेशन होतं तर मेल मधले स्पर्म आहेत, स्पर्म मध्ये क्रोमोझोम्स असतात, तसेच फिमेल मध्ये ओम आहे, ओम मध्ये पण क्रोमोझोम्स असतात. म्हणजे आपले जे पॅरेंट्स आहेत, पॅरेंटचे जे जीन्स आहेत ते आपल्यामध्ये ट्रान्सफर झालेले आहेत. ओके, विदाउट चेंज होता, त्यांच्या सिक्वेन्स मध्ये चेंज न होता. However, sometimes sudden changes occur in those genes. आता जे डीएनए चे सिक्वेन्स आहेत त्यांच्यामध्ये काय होतं, सडन चेंज होतं. तर ह्याला एक टर्म आहे, ती बघू पुढे आपण. एनी न्यूक्लियोटाइड ऑफ जीन्स चेंजेस इट्स पोझिशन दॅट कॉजेस मायनर चेंजेस इज नथिंग बट म्युटेशन. म्युटेशन खूप इम्पॉर्टंट आहे आणि खूप वेळा बोर्ड एक्झाम मध्ये आपल्याला याच्यावर एमसीक्यू आलेला आहे. तर म्युटेशन, म्युटेशन म्हणजे काय, सडन चेंजेस इन पेयर्स और न्यूक्लियोटाइड ऑफ डीएनए इज कॉल्ड एज म्युटेशन. खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, त्यानंतर आपल्याला जो म्युटेशन आहे, म्युटेशनमुळे एक डिसीज होतोय, जेनेटिक डिसऑर्डर. जीन मध्ये बिघाड झाल्यानं, जीन मध्ये डिफॉल्ट झाल्यानं जे डिसीज होता त्याला आपण जेनेटिक डिसऑर्डर म्हणतो. हा जो इथे डिसीज आहे तो आहे सिकल सेल ॲनिमिया. ओके, तर अशा प्रकारे आपलं पहिल्यांदा जे दिलेलं आहे सायंटिस्ट बद्दल इन्फॉर्मेशन. नंतर आपल्याला ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन. ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय, जी डीएनए कडची इन्फॉर्मेशन आहे ती कोण कॉपी करतं, एमआरएनए करतो न्यूक्लियस मध्ये आणि तो बाहेर येतो सायटोप्लाझम मध्ये, रायबोझोम मध्ये जातो आणि जे एमआरएनए आहेत त्यांच्यावर जो कोड असतो त्याला आपण काय म्हणतो, ट्रिपलेट कोडॉन म्हणतो. आणि एका अमिनो ऍसिड साठी एक ट्रिपलेट कोडॉन लागतो. ओके, नंतर तो जो ट्रिपलेट कोडॉन आहे तो एमआरएनए ची जी सिक्वेन्स आहे ती एमआरएनए ची सिक्वेन्स कोण कॉपी करतं, ती एमआरएनए ची सिक्वेन्स जी आहे रायबोझोम रीड करतो आणि त्या कोडानुसार जो टीआरएनए आहे तो अमिनो ऍसिड घेतो आणि अमिनो ऍसिडवर जो कोड असतो त्याला आपण अँटी कोडॉन म्हणतो. आणि अशा प्रमाणे काय होतं, जो रायबोझोम आहे तो एमआरएनए जे कोडॉन आहे ते रीड करत जातो, टीआरएनए काय करतो, अमिनो ऍसिड घेऊन येतो आणि अमिनो ऍसिडची चेन तयार होते, त्याचं कंडेन्सेशन होऊन पेप्टाइड बॉन्ड होऊन रायबोझोम आरआरएनए काय करतो, त्याला बॉन्ड फॉर्म करण्यात हेल्प करतो आणि नंतर त्याचं कंडेन्सेशन होऊन कॉम्प्लेक्स प्रोटीन तयार करतो आणि प्रोटीन आपल्या बॉडीमध्ये काय करतं, सर्व गोष्टी कंट्रोल करतो. तर अशा प्रकारे हा पॉइंट आहे, खूप इम्पॉर्टंट आहे आणि याच्यामध्ये म्युटेशन तसेच प्रोटीन सिंथेसिस यावर एमसीक्यू खूप वेळा बोर्ड एक्झाम मध्ये आलेले आहेत. तर हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपण पुढच्या लेक्चर मध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत जय हिंद.